माळढोक पक्ष्याचे ठळक वैशिष्ट्य आपल्याला ओळखायचं आहे. इथे पॅसेज व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यातला जो सेकंड ऑप्शन आहे, कपाळावर काळा शेंडा व त्याच्या विरोधात असे असणारे फिक्कट मान व डोके, हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे. आणि हे जे उरलेले 3 ऑप्शन आहेत याचं पॅसेजमध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं नाही आहे. सो इथे ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन, पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे इथे आपल्याला कोणती विधाने योग्य आहेत ते ओळखायचं आहे. नराजवळ एक गुलरपोच नावाची पिशवी असते, ज्यामुळे तो 500 मीटरपर्यंत ऐकू येणारा आवाज निर्माण करू शकतो. हे विधान योग्य आहे. मादी पक्षी प्रामुख्याने हिवाळ्यात उघड्या जमिनीवर एकच अंडी घालते, तर इथे मॉन्सूनमध्ये अंडी दिली जातात, हिवाळ्यात नाही. सो सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सो इथे आपलं ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 3, इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. उत्तरात दिल्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये शिकार हा आंतरराष्ट्रीय धोक्याचा प्रकार मानला जातो. नॉर्मल शिकार, पोचिंग यासाठी संरक्षित क्षेत्राबाहेरील धोका हे योग्य जोडी आहे. विजेच्या तारांना धडक लागून मृत्यू होणे ही अपघाती मृत्यूचे प्रमाण याच्यामुळे वाढते. सिंचन, खाणकाम, रस्ते हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा यामुळे होणाऱ्या धोक्याशी संलग्न आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, स्टेटमेंट आणि असर्शन, विधान आणि कारण या स्वरूपाचा प्रश्न आहे. भारतात माळढोक पक्ष्यांची संख्या घटत आहे आणि याचं कारण दिलेलं आहे यांत्रिक शेती, पायाभूत सुविधा प्रकल्प, विजेच्या तारा यामुळे अधिवासाचा नाश व बदल. हे अगदी योग्यपणे आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. हे स्टेटमेंट योग्य आहे आणि त्याचं दिलेलं एक्सप्लेनेशन, कारण हे देखील योग्य आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, माळढोक नर पक्षाबद्दल विधाने आपल्याला दिलेली आहेत. नर आणि मादी सारख्याच आकाराचे असतात, परंतु नराचे शेंडे मोठे असतात, जो तुरा असतो तो मोठा असतो असं इथे दिलेलं आहे. हे विधान योग्य आहे. दुसरं विधान आहे, नर पिल्लांची अंडी उगवणे, संगोपन यामध्ये सक्रिय भूमिका बजावतात, मात्र उत्तरानुसार नर यामध्ये सक्रिय भूमिका बजावत नाही. इनफॅक्ट कुठलीच भूमिका ते याच्यामध्ये प्ले करत नाहीत. आणि नराच्या छातीवर काळा पट्टा असतो, हे विधान योग्य आहे. सो पहिलं विधान योग्य आहे, तिसरं विधान योग्य आहे, दुसरं चुकीचं आहे. सो एकूण 2 विधानं योग्य आहेत. सो आन्सर इज ऑप्शन बी. पुढील पॅसेज ज्यावरती 6 ते 10 ही प्रश्न आपल्याला सोडवायचे. हा पॅसेज आहे मॅनेजमेंट एज्युकेशन या संदर्भात. सोशल बिहेवियर कसं असलं पाहिजे या संबंधीचा, त्याला इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टींबद्दलची माहिती देणारा हा पॅसेज आहे. याच्यावर आधारित प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 6, सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? पॅसेजनुसार पैसा व सत्ता, मित्र व नातेवाईकांचा संग्रह, उच्च शैक्षणिक पदवी, व्यावसायिक यश. यापैकी पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे मित्र व नातेवाईकांचा संग्रह, अ सर्कल ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, हे तुमच्या सामाजिक आरोग्यासाठी, सोशल हेल्थसाठी महत्त्वाचे आहे. बी इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7, बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करणे हे सामाजिक आरोग्याचे योग्य लक्षण आहे. सामाजिक आरोग्य फक्त मानसिक ताणतणावाशी संबंधित असून व्यक्तिमत्वाशी त्याचा संबंध नाही, हे विपरीत दिलेलं आहे. या दोघांचा संबंध असतो. स्टेटमेंट 2 चुकीचे आहे, स्टेटमेंट 1 योग्य आहे. सो ए इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, सामाजिक समस्या आणि त्यांची कारणं यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. त्याच्यामध्ये एकाकीपणा, काही मुलांचा लहानपणापासून होणारा एकाकीपणा कशाशी संबंधित आहे? पालक बाहेरगावी असणे किंवा विभक्त कुटुंब पद्धती असणे. मुलींना घरकामाचा त्रास असणे ही त्यांना सवय व्हावी यासाठी दिलेले घटक आहे. मुलींना येणारे ताणतणाव हे स्त्री पुरुष असमानतेशी संबंधित आहेत. आणि समाजातील कुमारवयीन मुलींवर होणारा त्रास हा छेडछाड, चेष्टा, विनयभंग या प्रकारचा असतो. सो योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4 डी. ऑप्शन डी इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9, स्टेटमेंट असर्शन टाईपचा क्वेश्चन आहे. हल्ली समाजातील प्रत्येकालाच ताणतणाव सहन करावा लागतो. याचं कारण आहे वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी व हिंसा यामुळे सामाजिक अनारोग्य वाढलेले आहे. उत्तरात दिल्याप्रमाणे हे दोन्हीही वाक्य योग्य आहेत, तसेच विधानाचं जे कारण आहे ते देखील योग्यरित्या दिलेले आहे. सो ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी किती विधाने उत्तरानुसार योग्य आहेत? काही घरांमध्ये मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते, परंतु मुलींवरती अनेक बंधने लादली जातात. उत्तराप्रमाणे हे वाक्य जसंच तसे दिलेले आहे. विधान दुसरं आहे, मुलगा मुलगी या दोघांनाही घरकामे करावी लागतात, मात्र
मुलांना घरकामात सूट दिलेली आहे आणि मुलींना घरकाम करावे लागतात. सो सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. तिसरं स्टेटमेंट दिले समाजातील वाढत्या अपप्रवृत्ती हे सामाजिक अनारोग्याचे दुष्परिणाम आहेत. अपप्रवृत्ती म्हणजे कुठल्या? गुन्हेगारी, जलद उत्पन्नाची लालसा. सो स्टेटमेंट 3 करेक्ट आहे. सो एकंदरीत 2 विधाने इथे योग्य आहेत. सो ऑप्शन बी इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 3, पॅसेज नंबर 3, पर्यावरणासंबंधीचे कायदे, त्याचं पालन, त्यातून होणारे नुकसान आणि पर्यावरण सुधारण्याची जबाबदारी या संबंधीचा हा पॅसेज आहे. यावरील प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 11, पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहीत नसतात, त्यामुळे काय करणे आवश्यक आहे? ऑप्शन ए, निसर्गाचा अधिक वापर, पर्यावरणीय समस्या दुर्लक्षित करणे, शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि निसर्गावर प्रभुत्व वाढवणे. उत्तरात दिल्याप्रमाणे शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 12, पर्यावरण संरक्षण ही प्रभावी लोक चळवळ झाल्यास पर्यावरण समस्यांचे निराकरण होऊ शकते. हे उत्तरात तसंच तसं दिलेलं आहे. मुलांमध्ये लहान वयापासून पर्यावरण प्रेम व सकारात्मक दृष्टिकोन रुजविणे आवश्यक आहे. हे देखील दिलेल्या माहितीनुसार योग्य आहे. ऑप्शन सी इज युअर राईट आन्सर. मानवी स्वभावाचे गुण आणि त्यांचे परिणाम यांची आपल्याला जोडी जुळवायची आहे इथे. बुद्धिमत्ता म्हणजेच निसर्गावर प्रभुत्व, स्मरणशक्ती इतर सजीवांपेक्षा यामुळे आपल्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आणि कल्पनाशक्ती असल्यामुळे साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर मनुष्य करू शकलेला आहे. म्हणून ऑप्शन बी हे इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, विधान आणि त्याचे कारण इथे दिलेलं आहे. पर्यावरणीय समस्या वाढण्यास सुरुवात झाली, त्याचे कारण मानवाने सुखी समृद्ध जीवनासाठी निसर्गाकडून अधिकाधिक घेणे त्याचा उपयास चालू ठेवला. इथे एक कारण आणि त्याचं समर्पक विधान ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आणि त्याचं स्पष्टीकरण देखील योग्यरित्या दिलं आहे, म्हणून पर्याय ए योग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी किती विधाने उतारानुसार योग्य आहेत? पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी फक्त विकसनशील देशांनी स्वीकारलेली आहे, तर असं नाही आहे. विकसित, विकसनशील आणि अविकसित या तीनही प्रकारच्या देशांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. सो विधान एक चुकीचं आहे. मानवाने पर्यावरणाचा समतोल बिघडवला असल्यास त्याचे रक्षण करणे त्याची जबाबदारी आहे. पर्यायातील माहितीनुसार विधान क्रमांक 2 योग्य आहे. सर्वसामान्य लोक अजाणतेपणेच पर्यावरणासाठी घातक कृती करत राहतात. हे विधान दिलेल्या पॅसेजनुसार योग्य आहे. सो इथे 2 विधाने योग्य आहेत आणि 1 अयोग्य. सो ऑप्शन बी इज युअर राईट आन्सर. पुढचा प्रश्न 16 ते 20 यासाठी दिलेला उत्तर हा सायन्स कॅटेगरीतला येतो. यामध्ये उपग्रह, त्यांची कक्षा, त्यांची स्थापना यासंबंधी माहिती दिलेली आहे. क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 16, उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य कोणत्या नियमावर आधारित आहे? उपग्रहाचे कार्य हे ॲक्शन रिॲक्शन या तत्त्वावर चालते. म्हणजेच इंधनाच्या ज्वलनानुसार जो वायू निर्माण होतो तो वायू मागे फेकला जातो आणि त्याची रिॲक्शन प्रतिक्रिया म्हणून जो लॉन्चर आहे, उपग्रह आहे, प्रक्षेपक, तो पुढे ढकलला जातो. हाच न्यूटनचा तिसरा नियम आहे. म्हणून थर्ड ऑप्शन इज युअर राईट ऑप्शन. इथे आपल्याला योग्य जोड्या सोडवायच्या. जी फर्स्ट स्टेज आहे त्या फर्स्ट स्टेजमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वेग आणि उंची प्राप्त होते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रक्षेपक वेगळा झाल्यामुळे त्याचं वजन कमी होतं आहे टोटल आणि त्यामुळे त्याची गती देखील वाढते आणि तो अधिक प्रवास करू शकतो. सो इथे दोनही जोड्या योग्य आहेत. ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न क्वेश्चन 18, पहिला टप्पा जो असतो तो उड्डाणास मदत करतो. इंधन संपल्यावर त्यातील टाकी रिकामी होते आणि रिकामी टाकी आणि इंजिन हे वेगवेगळे होतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रक्षेपक हलका होतो टाकी वेगळी झाल्यामुळे, त्यामुळे तो अधिक वेगाने प्रवास करतो आणि बहुतेक प्रक्षेपक हे 2 किंवा अधिक टप्प्यांनी बनलेले असतात. अतिशय इझी क्वेश्चन बनवण्यात आला होता. तो इथे करेक्ट उत्तर आहे पर्याय ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, इथे विधान आणि कारण यांचं आपल्याला कनेक्शन ओळखायचं आहे. प्रक्षेपक टप्प्याटप्प्याने बनवलेले असतात आणि असे केल्याने प्रक्षेपाचे वजन हळूहळू कमी करता येते. उत्तरात दिलेल्या माहितीनुसार ही दोन्ही विधाने बरोबर आहे. हे लॉजिक करेक्ट आहे. त्यांचं एक्सप्लेनेशन देखील योग्य आहे. हेन्स ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, खालील विधानांपैकी किती विधाने बरोबर आहेत? प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी लागणारे इंधन व वजन हे उपग्रह किती वजनाचा आहे ते कोणत्या कक्षेत बसवायचं आहे यावर अवलंबून असते. हे विधान योग्य आहे. लॉजिकली करेक्ट आहे. इन्फॉर्मेशन जी दिली आहे पॅसेजमध्ये त्यानुसार देखील करेक्ट आहे. आपल्याला पॅसेजच्या बेसिसवरती आपण याला करेक्ट मानणार आहोत. विधान दुसरे याच्यात दिलं की प्रक्षेपक उड्डाण करताना सर्व टप्प्यातील इंधन
एकाच वेळी प्रज्वलित केले जाते, तर असं नाही आहे, ते टप्प्याटप्प्याने प्रज्वलित केलं जातं आहे. विधान 3 दिलं आहे की 2 टप्प्यांच्या प्रक्षेपकात पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित होते. याच्या अगेन्स्ट हे विधान आहे, विच इज करेक्ट. सो इथे 2 विधाने योग्य आहेत. पुढील पॅसेज आहे भारतातील लँड रिफॉर्म सिस्टम टॉपिकवरती. त्यावरील आपण क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 21. ब्रिटिश राजवटीत जमीन महसूल वाढण्याचे मुख्य कारण काय होते? उत्तरात दिल्याप्रमाणे दे हॅड अ नीड टू कॉन्कर इंडिया अँड इन ऑर्डर टू डू दॅट दे नीडेड मोर मनी. दॅट्स वाय ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. खालील विधानांपैकी किती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचं इथे. ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना त्रास देणारे जमीन महसुलीचे प्रयोग केले. कायमधारा पद्धत 1973मध्ये बंगाल आणि बिहारमध्ये लागू करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. जमीनदारांनी शेतकऱ्यांना उत्पादन कमी करण्यास सांगितले. हे चुकीचं आहे. जमीनदारांना वेळोवेळी कर भरावा लागत होता, जो फिक्स्ड होता आधीपासून. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांकडून जास्त उत्पन्न आणि वेळच्या वेळी उत्पन्न आणि कर येणं अपेक्षित होतं, म्हणून त्यांना उत्पादन वाढवण्यास सांगितलं, ना की कमी करण्यास. सो थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. ब्रिटिशांना कायमधारा पद्धतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळाले. याचं कारण होतं कंपनीला द्यावयाच्या जमीन महसुलाची रक्कम ठराविक कालावधीसाठी निश्चित करण्यात आली होती. पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे महसुलाची रक्कम निश्चित झाली होती, त्यामुळे ब्रिटिशांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि राज्याकडून किती महसूल येईल याची त्यांना आधीच कल्पना येत होती. म्हणून हे दोन्ही विधान योग्य आहेत आणि हे त्याचं योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन ए इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जोड्या लावायच्या त्यामध्ये. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने 1793मध्ये बंगाल आणि बिहारमध्ये कायमधारा पद्धत लागू केली. कायमधारा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांकडून कर वसूल करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचे मार्ग होते आणि ब्रिटिशांचा फायदा ही गोष्ट कशाशी निगडीत आहे? जमीनदार वर्ग ब्रिटिशांचे राजकीय मित्र बनले, कारण त्यांना कर महसुलात वाढ मिळत गेली. पुढचा प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते विधान कायमधारा पद्धतीच्या परिणामांशी संबंधित नाही? इथे संबंधित नसलेलं विधान आपल्याला शोधायचं आहे. जमीनदारांना ठराविक रक्कम जमा करावी लागत होती. हे विधान योग्य आहे. अपयशी जमीनदारांची जमीन दुसऱ्या जमीनदाराला विकली जायची. जर ते जमीन महसूल इंग्रजांना पाहिजे तेवढा जमा नाही करू शकले तर ती जमीन दुसऱ्या जमीनदाराला दिली जात असे. स्थानिक प्रशासन ग्रामीण गरिबांना दिलासा देत असे. हे चुकीचं आहे, कारण स्थानिक प्रशासन या कामामध्ये अपयशी ठरलं होतं. आणि विधान डी, नवीन जमीनदार वर्ग स्वातंत्र्य चळवळीविरुद्ध ब्रिटिशांच्या बाजूने उभा राहिला होता. हे देखील दिलेल्या पॅसेजनुसार योग्य आहे. सो इथे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, जे की कायमधारा पद्धतीचा परिणाम नाही. पुढील पॅसेज ह्युमन जनरेटेड पोल्युशन आणि त्याचे निवारण, घनकचरा व्यवस्थापन या संबंधित आहे. त्यातला क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 26. घनकचरा मुख्यत्वे करून कुठे निर्माण होतो? घनकचरा हा मुख्यत्वे करून मानवी दैनंदिन क्रिया, डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीजमधून निर्माण होतो. ऑप्शन डी करेक्ट आहे इथे. क्वेश्चन नंबर 27. लँडफिलिंग प्रिव्हेंट्स ग्राउंड वॉटर पोल्युशन बाय युझिंग इम्परमेबल मेम्ब्रेन अँड लेयर्स. जजमध्ये दिल्याप्रमाणे हे विधान योग्य आहे. इन्सिनरेशन रिड्युसेस सॉलिड वेस्ट व्हॉल्यूम टू 20 to 30%. दिस इज ऑल्सो करेक्ट. This is given in passage. And compost production is only suitable for non-organic municipal waste. This statement is incorrect as composting, because composting is for biodegradable and organic waste and not for non-organic waste. Hence option A is correct. Question number 28. Assumption and reason is given here. Incineration is useful for disposing hazardous waste material because it involves burning waste at high temperature until only ash remains using heat resistant material. सो इथे पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे इन्सिनरेशन त्याची प्रोसेस काय असते ते लिंक करून दिलेलं आहे. सो ए इज द करेक्ट आन्सर अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. ते आपल्याला जोडायचे आहेत. मॅच द पेअर. लँड फिलिंगमध्ये इम्परमेबल मेम्ब्रेन्स असतात. इन्सिनरेशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इन्सिनरेशनमध्ये वेस्ट व्हॉल्यूम जे आहे ते 20 to 30% कमी केलं जातं आणि कंपोस्ट प्रोडक्शनसाठी फंगी आणि बॅक्टेरियाचा वापर केला जातो फॉर डिकम्पोजिशन. मीन्स ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हिअर. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 30. वी हॅव टू फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट हिअर. लँड फिलिंग कॅन लीड टू significant adverse effects despite preventive layers. This is given in passage. This is correct. Incineration converts waste into residual ash and gaseous products. This is also correct. Compost from organic waste has low carbon and nitrogen content.
This statement is incorrect because compost has high carbon and high nitrogen content. This is the incorrect statement and we have to find the incorrect one. So this is our answer. Next passage is about ancient history of India related to astronomy and other architecture and other literature. Let's look into the questions. Question number 31. इसवी सन 1200च्या सुमारास रचले गेलेले सर्वात प्राचीन भारतीय खगोलशास्त्रीय ग्रंथ होते. पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे वेदांग ज्योतिष हे इसवी सन 1200 पूर्व भारतात बनवण्यात आले होते. यामध्ये खगोलीय गणना, कालगणना, प्रत्यक्ष निरीक्षण याबद्दलची तत्त्व देण्यात आली होती. तसेच आर्यभट्टी आणि सूर्यसिद्धांत हे त्याच्यानंतर तयार झालेले ग्रंथ आहेत. यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, वेदांग ज्योतिष. क्वेश्चन नंबर 32. किती विधाने बरोबर आहेत हे ओळखायचं आहे. प्राचीन भारतीय ऋषींना विश्वास होता की विश्व हे 5 तत्वांनी बनलेले आहे. हे विधान बरोबर आहे. व्यावसायिक खगोलशास्त्राची सुरुवात मागी नावाच्या पुजाऱ्यांनी केली. पॅसेजमध्ये देण्यात आलेली आहे ही गोष्ट. पंचसिद्धांतिका हा ग्रंथ आर्यभट्टाने इसवी सन 505मध्ये लिहिला होता. विधान चूक आहे. हा ग्रंथ आर्यभट्टाने नाही तर वराह मिहिर यांनी लिहिला होता. म्हणून विधान 1 आणि 2 हेच बरोबर आहेत. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन 33. प्राचीन भारतात तारे व ग्रह यांसारखे खगोलीय पिंड दैवी मानले जात असत, कारण त्यांचा संबंध देवता व आध्यात्मिक प्राण्यांशी जोडलेला होता. हे दोन्ही विधाने योग्य आहेत आणि त्याचं कारण योग्य स्पष्टीकरण करून देण्यात आलेले आहे. ऑप्शन ए इज राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन जोड्या जुळवायच्यात आपल्याला. वराहमिहिर यांनी पंचसिद्धांतिका ग्रंथ लिहिला होता. तसेच आर्यभट्ट यांनी गणित आणि खगोलशास्त्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आहेत. आणि मागी पुजारी यांना विश्वाचे पहिले व्यावसायिक अभ्यास सुरू करण्याचे श्रेय दिले जाते. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन 35. खालीलपैकी कोणते विधान उतार्यात दिलेले नाही. उतारा व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विधान क्रमांक ई हे उतार्यात दिलेले नाही, कारण त्या काळामध्ये दुर्बिणीचा वापर किंवा दुर्बिणीचा शोध लागलेला नव्हता. आपल्या पंचसिद्धांतिकेमध्ये सूर्यघड्याळ व त्याची गणना, इतर गणना यांचा उल्लेख आहे, मात्र बाकी गोष्टींचा उल्लेख नाही. इतर 3 विधाने उतारामध्ये दिलेली आहेत. म्हणून इथे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. उतारा आर्ट रिस्टोरेशन म्हणजेच कला संवर्धन या संदर्भात आहे. त्यावरील प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 36. हा संवर्धन या संज्ञेचा प्राथमिक अर्थ उतारानुसार कुठला आहे. कलेचं संवर्धन करणं म्हणजे काय. कलाकृतींचं देखभाल आणि संवर्धन उतारानुसार हा सर्वाधिक योग्य पर्याय ठरतो. खालील विधानांपैकी किती विधाने बरोबर आहेत. पुनरुज्जीवन म्हणजे दुखापत किंवा ऱ्हास झालेल्या कलाकृतींची दुरुस्ती होय. आधुनिक संवर्धनात कायमस्वरूपी बदल टाळण्यासाठी रिव्हर्सिबिलिटी या तत्त्वाचे पालन केले जाते. हे देखील दिलेले आहे. वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. तिसरं विधान प्राचीन काळातील संवर्धन पद्धती या कलानिर्मितीच्या पद्धतीपासून स्वतंत्र होत्या. तर त्या स्वतंत्र नव्हत्या. दे वर नॉट इंडिपेंडंट, दे वर डिपेंडंट ऑन इच अदर. म्हणून विधान 3 चुकीचे आहे. इथे पर्याय ए योग्य ठरतो. स्टेटमेंट आणि रिझन, प्रतिपादन आणि कारण. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कला संवर्धन अधिक सुरक्षित झाले आहे, कारण 20व्या शतकात संवर्धन ही एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून उदयास आले, ज्यामुळे संवर्धन व दुरुस्ती अधिक परिणामकारक झाली. त्यानुसार विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह संवर्धन व्यावसायिक स्वरूपात विकसित झाल्यामुळे अधिक सुरक्षित व परिणामकारक पद्धतीचा उदय झाला. यामुळे ए आणि आर हे दोन्ही एकमेकांना परस्पर पूरक आहेत इथे. म्हणून विधान ए, ऑप्शन ए हे करेक्ट आहे. हा संवर्धन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. याच्यामध्ये योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. कला संवर्धनाचा संबंध देखभाल व संरक्षण भविष्यात होऊ शकते याशी जोडलं गेलेलं आहे. कलेचं पुनरुज्जीवन ही नुकसान झालेल्या कलाकृती मूळ स्वरूपात आणणे याशी जोडलेलं आहे. आधुनिक संवर्धन पद्धतीमध्ये छायाचित्र आणि अहवालाद्वारे नियमित नोंदी ठेवल्या जातात. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. क्वेश्चन नंबर 14. खालीलपैकी कोणते विधान उतार्यात दिलेल्या माहितीने समर्थित नाही, म्हणजे इट इज नॉट सपोर्टेड बाय द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. पहिलं विधान दिलं आहे कला संवर्धन हे संग्रहालये व नागरी प्राधिकरणे व कला संग्राहक यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. दिस इज करेक्ट. दिस इज गिवन इन पॅसेज. प्राचीन पुनरुज्जीवन पद्धती या त्या काळातील कला निर्मिती पद्धतींपुरत्या मर्यादित होत्या, देखील करेक्ट आहे.
व्यावसायिक संवर्धक गोपनीयतेसाठी उपचारांची नोंद ठेवणे नेहमी टाळतात. नोंदी ठेवणं त्यांना बंधनकारक असतं किंवा ते ठेवल्या गेल्याच पाहिजे, म्हणून विधान सी इथे चुकीचं आहे. सो दिस इज नॉट सपोर्टेड हिअर. सो सी इज अवर आन्सर. पुढचा पॅसेज बघूया. पुढच्या पॅसेजमध्ये अनुभववाद एक्सपेरिमेंटलिझम या संदर्भात आहे. यामध्ये जॉन लॉक, बर्कले, डेव्हिड ह्यूम यांनी मांडलेले तत्त्व, ईश्वराचे अस्तित्व, इंद्रिय संवेदन, बाह्य इंद्रियांचा रोल या सगळ्या संबंधी चर्चा केलेली आहे. यावरील आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 41. अनुभववाद्यांच्या मते ज्ञानाची मूळ उत्पत्ती कोणत्या गोष्टीतून होते? पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे इंद्रिय संवेदन आणि अंतर्निरीक्षण यातून मूळ ज्ञानाची उत्पत्ती होते. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 42. किती विधाने योग्य आहे ते बघायचं आपल्याला. अनुभववाद्यांच्या मते निव्वळ बुद्धी जगाचे ज्ञान देऊ शकते. हे विधान चुकीचं आहे, कारण अनुभववाद्यांच्या मते निव्वळ बुद्धी, फक्त आणि फक्त बुद्धीमुळे जगाचे ज्ञान येऊ शकत नाही. विधान दुसरे, लॉकने डेस्कार्टच्या जन्मजात कल्पनांच्या सिद्धांताला काढले. विधान अगदी बरोबर आहे, पण हे टॅब्युलर रासा आहे व हा दृष्टिकोन अनुभववादाशी संबंधित आहे. टॅब्युलर रासा ही अनुभववादाचीच संकल्पना असल्यामुळे हे विधान योग्य आहे. ज्ञान प्रक्रियेची सुरुवात होताना मन सक्रिय असते. हे विधान चुकीचं आहे. ज्ञान प्रक्रियेची सुरुवात होत असताना मन निष्क्रिय असते. दिलेल्या ॲनालिसिसनुसार स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 4 हे चुकीचे आहेत, म्हणजे फक्त 2 विधाने इथे योग्य आहेत. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. अनुभववाद्यांच्या मते, नेक्स्ट क्वेश्चन, अनुभववाद्यांच्या मते ज्ञानाला बाह्य जगाशी जोडणारे माध्यम म्हणजेच ज्ञानेंद्रिय आहे. कारण मनात उपजत कल्पना असतात, ज्यामुळे संवेदनांशिवायही ज्ञान शक्य होते. हे विधान आणि त्याचं कारण उतारात दिल्याप्रमाणे ॲनालाइज करूया. जे पहिलं विधान दिलेलं आहे, अनुभववाद्यांच्या मते ज्ञानाला बाह्य जगाशी जोडणारे माध्यम म्हणजे ज्ञानेंद्रिय आहे. सो हे विधान योग्य आहे, परंतु मनात उपजत कल्पना नसतात. हे जॉन लॉकने स्पष्ट केलं होतं. कल्पना मनामध्ये उपजत नसतात, म्हणून आर हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन ए इज राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत इथे. जॉन लॉक याने मन हे टॅब्युलर असं आहे असं मांडलं होतं. अनुभववाद्यांच्या मते ज्ञानेंद्रियाशिवाय ज्ञान शक्य नाही, म्हणजेच ज्ञानेंद्रिय नसतील तर ज्ञान शक्य नाही. आणि डेस्कार्टच्या म्हणण्यानुसार अंतर्निहित कल्पनांचा सिद्धांत किंवा डेस्कार्टने अंतर्निहित कल्पनांचा सिद्धांत मांडला होता. हॅन्स करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. यापैकी कोणता मुद्दा उतारानुसार अनुभववाद्यांच्या भूमिकेशी सुसंगत नाही? अनुभववाद्यांनी जी भूमिका मांडली पॅसेजमध्ये त्याच्याशी विसंगत मुद्दा आपल्याला इथे शोधायचा आहे. अनुभवातून निर्माण झालेल्या, ऑप्शन ए, अनुभवातून निर्माण झालेल्या ज्ञानाचे समर्थन अनुभवाच्या आधारेच करावे लागते. हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे. बुद्धी प्रक्रिया करताना कच्चा माल संवेदनांमधून उपलब्ध होतो. हे देखील योग्य आहे. ज्ञानप्रक्रियेच्या सुरुवातीस मन निष्क्रिय असून प्रत्यय फक्त ग्रहण करत असते. हे देखील योग्य आहे. ईश्वर कल्पना ही जन्मतः मुलांच्या मनात अंतर्निहित असते. ईश्वर कल्पना ही जन्मजात नसते असं देण्यात आलेलं आहे, म्हणून ऑप्शन डी हे चुकीचं आहे. इट इज नॉट accordance with the passage, hence option D is our right answer. Let's move on to next passage, passage number 10, question number 46 to 50. In this passage there has been description about Aristotle works, how they got transferred from one generation to another, the depth of work, etc. Let's see the questions now. Question number 46. Who finally published Aristotle's work in an organized form around 30 BC? So according to the passage, the correct answer is Andronicus of Rhodes. Theophritus, he inherited it, then after that Nelius inherited it, so C is the right option here. Next question, how many statements are correct? Aristotle's exoteric works were meant for general public, so these were basically popular writings and dialogues, so statement 1 is correct. Theophritus inherited Aristotle's work directly from Nelius. This statement is incorrect. Theophritus inherited directly from Aristotle and not from Nelius, so second one is incorrect. Nelius's heirs hid Aristotle's works to protect them from theft, so this is correct as per the passage. And after Apellicon rediscovered the works, they were later taken to the Rome. This is also correct. So here 3 statements are correct, 1, 3 and 4, so this is our right option. Question number 48, assertion and reason type question. The works of Aristotle we possess today are essentially Roman era reorganized text. This is correct because the passage states that the current organization of Aristotle's works, it dates from Roman times and in their original form they were unlikely unpublished notes. Okay, hence both of the statements are correct and R is the correct explanation of A, hence answer is D.
Next thing, we have to match the pairs here. So Theophratus, he was the original successor of Aristotle at the Peripletic school. Then Neleus heirs, they hid the works to protect them from theft. Then Apellicon rediscovered the works of Aristotle, hidden works. And Andronicus of Rhodes, he organized and published the works in Rome. Hence the correct option here is option A. Last question, question number 50. Which of the following statement is not supported by the passage? So first statement here states that Theophratus preserved Aristotle's works before they reached Neleus. It is correct. He inherited from the Aristotle directly. Second statement, Aristotle's works were damaged due to dampness and insects while they were hidden into a secret vault. Then Roman scholars after Sulla's capture of Athens showed renewed interest in Aristotle. This is also correct. They reorganized the text. Islamic scholars directly received Aristotle's entire original collection from Theophratus. This is incorrect. They received it only after the Roman had organized the work. Only after the Roman had organized the work. So D is not supported by the passage. So it is our answer here. Question number 51. Question is, एका संख्येला 82 ने भाग दिल्यास बाकी रिमाइंडर 80 उरते. जर त्याच संख्येला 41 ने भाग दिला तर बाकी किती उरेल? आता ह्यामध्ये 82 ने ज्यावेळेस आपण डिवाइड करतोय, विच मीन्स जी संख्या दिलेली आहे ती 82च्या पटीत आहे. इट इज मल्टिपल ऑफ 82, राईट. येणारी संख्या जी आपण इमॅजिनेटरी नंबर घेतलाय, येणारी संख्या जो आपण एक इमॅजिनरी नंबर घेतोय तो 82च्या पटीत आहे आणि बाकी 80 उरते म्हणजे तो त्या येणाऱ्या पटीपेक्षा 80 ने जास्त आहे. सो आपला ॲक्च्युअल नंबर किती झाला? 82x + 80. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण त्याच संख्येला 41 ने भाग दिला, आता 41 × 2 दॅट इज 82, म्हणजे ह्या नंबरला पूर्णपणे 41 ने भाग जाणार आहे. आणि जी उरलेली संख्या आहे 80, त्या 80ला जर आपण 41 ने भाग दिला तर 80 - 41 दॅट विल बी 39. ही एवढी बाकी म्हणजेच रिमाइंडर उरणार आहे. 39 इज अवर आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया. एका गोदामात रोबोटिक डिलिव्हरी युनिट्समध्ये काही प्रकारच्या हालचाली केल्या जातात. यामध्ये बेसिकली काय केलं आहे, हा कोडिंग डिकोडिंग टाईपचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 52. याच्यामध्ये एक डायरेक्शन सेन्स या टॉपिकचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काही आपल्याला कोडवर्ड्स दिलेले आहेत आणि त्या कोडवर्ड्सनुसार आपण ह्या क्वेश्चनची रचना मांडणी करून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन हिअर. याचं सोल्युशन बघूया. हे जे विधान आपल्याला दिले हे आधी आपण मांडून घेऊ. दॅट इज, आता दिलेल्या कोडनुसार P#R, याचा अर्थ काय? R हा P पासून 1 मीटर उजवीकडे आहे. सो R हा P पासून 1 मीटर उजवीकडे आहे. तसंच $A, दॅट मीन्स A इज ऑन द नॉर्थ साईड ऑफ R आणि A*U म्हणजेच हा A पासून डाव्या बाजूला आहे, U ऑन 1 मीटर. आता आपलं क्वेश्चन काय आहे, U हा रोबोट Pच्या कोणत्या दिशेला असेल? तर U हा रोबोट Aच्या कोणत्या दिशेला आहे? इट इज ऑन द वेस्ट साईड, पश्चिम दिशेला. तर आपला प्रश्न काय आहे, रोबोट U हा P पासून कोणत्या दिशेला असेल? रोबोट U हा P पासून आहे उत्तर दिशेला. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. 20 स्त्रिया 16 दिवसात एखादे काम करू शकतात. तेच काम 16 पुरुष 15 दिवसात करतात. तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील कार्यक्षमतेचं गुणोत्तर म्हणजे त्यांचे वर्क इफिशियन्सीचा आपल्याला रेशो काढायचा आहे. सो वुमन अँड मेन, 20 स्त्रिया 16 दिवसात एखादं काम करत आहे आणि 16 पुरुष तेच काम 15 दिवसात करत आहे. सो जर याला आपण मॅन डेज आणि वुमन डेजमध्ये कन्वर्ट केलं, सो दिस विल बी 320 वुमन डेज आणि हे येणार आहे तुमचं 240 मॅन डेज. याचा अर्थ काय, एक स्त्री एका दिवसात किती काम करू शकते? 1/320 आणि एक पुरुष किती करणार? 1/240. आता आपल्याला रेशो कशाचा काढायचा आहे? मेल टू फिमेल, पुरुष व स्त्री यांचा. सो इट इज 1/240 डिवाइड बाय 1/320. सो इट इज 1/240 मल्टिप्लाय बाय 320/1. सो अल्टिमेटली याचं उत्तर येणार आहे 320/240 4/3. सो बी इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे की 2 नळ आहेत A आणि B. त्याच्यापैकी A हा नळ Bपेक्षा 60% जास्त वेगाने टाकी भरतो, विच मीन्स A इज मोर इफिशियंट दॅन B. त्यानंतर जेव्हा दोन्ही नळ एकत्र सुरू केले तेव्हा टाकी 50 तासात भरते. सो इट टेक्स 50 hours. सो A + B हे दोन्ही मिळून 50 तासात टाकी भरतात. आता
कंडिशन काय दिली आपल्याला, आधी 10 तास बी चालू ठेवलं आहे आणि त्यानंतर ए सुरू ठेवलं आहे टाकी भरेपर्यंत. तर टोटल तास किती लागले, एकूण किती तास लागले हे आपल्याला काढायचं आहे. आता आपण इथे असं कन्सिडर करूया की बीला लागणारा वेळ जो आहे, बी एका तासात एक्स एवढं. तर आता आपण असं कन्सिडर करू की बी हा पर हवर एका तासात एक्स एवढं काम करतो आहे. तर ए किती करत असणार आहे, 60% जास्त आहे त्याच्यापेक्षा, म्हणजेच 1.6x. करेक्ट. जर दोन्ही एका वेळेस सुरू असले तर किती भरेल, 2.6x. नाव सुरुवातीला 10 तास फक्त बी सुरू होता, सो बीने किती युनिट टाकी भरलेली असणार आहे, 10x. नाव द कॅच इज 2.6x ह्या स्पीडने ज्यावेळेस टाकी भरते पर हवरला त्यावेळेस आपल्याला 50 तास लागत आहेत. मग टाकीची टोटल क्षमता, दॅट इज द कपॅसिटी ऑफ द टँक, ही किती असणार आहे, 2.6 मल्टिप्लाय बाय 50, दॅट इज 130 युनिट्स. ह्या 130 पैकी 10x बीने भरली आहे, सो उरली किती, 120. ही 120 कोणाला फिलअप करायची, एला. एचा स्पीड किती आहे, 1.6. सो 120 डिवाइड बाय 1.6 दॅट इज 75 आवर्स. आपल्याला काय विचारलं आहे, टाकी भरण्यास किती तास लागले. बीने आधी 10 तास टाकी भरलेली आहे आणि एला आत्ता लागलेत 75. सो टोटल इज 85. सो आवर आन्सर इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. या केसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की देर इज वन ट्रान्सपोर्ट कंपनी. त्या कंपनीकडे 3660 एवढ्या पेट्या आहेत, तर त्यांना डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत ए बी सी या 3 ट्रक्समध्ये. त्यांची एक स्वतःची ॲव्हरेज कपॅसिटी आहे, सरासरी वितरण क्षमता आहे आणि त्याचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे 2/3:4/5:6/7. तर सर्वाधिक वाटा मिळालेल्या ट्रकला किमान वाटा मिळालेल्या ट्रकच्या तुलनेत किती पेट्या, म्हणजे ज्या ट्रकमध्ये सगळ्यात जास्त पेट्या ठेवल्यात आणि ज्या ट्रकमध्ये सगळ्यात कमी ठेवल्यात त्याचा डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. प्राईम नंबर असल्यामुळे यांचा जो लसावी येणार आहे तो आहे त्यांचा मल्टिपल विच इज 7 × 5 × 3 दॅट इज 105. या 105ला लसावी जर काढला आणि छेदात टाकलं तर त्याच्यानुसार आपले न्यूमरेटर अंश आपल्याला डिफाईन करून द्यायला लागतील. सो यांची पुनर्रचना करून घेऊ. हे होईल तुमचं 70/105, 84/105, 90/105. तर अशा प्रकारे एकूण किती भाग करण्यात येतील हे बघूया. सो दॅट विल बी 70 + 84 + 90 दॅट इज 244. आपल्याकडे एकूण पेट्या किती दिल्यात त्यांनी, 3660. मग असे किती भाग करणं शक्य होईल, तर 3660 भागिले 244. सो आन्सर इज 15. आता एका ट्रकमध्ये किती वस्तू जाणार आहेत, एका ट्रकमध्ये किती पेट्या जाणार आहेत, तर त्या इंडिव्हिज्युअलला त्या प्रत्येक ट्रकच्या भागाला आपण 15ने गुणाकार करून घेणार आहेत. सो इट इज 17 × 15, 84 × 15 अँड 19 × 15. आपल्याला डिफरन्स काढायचा. आता याच्यामध्ये सगळ्यात छोटी संख्या आहे 70, सगळ्यात मोठी संख्या आहे 90 आणि याचा डिफरन्स किती येणार आहे पेट्यांचा, 90 - 17 × 15 दॅट विल बी 300. ऑप्शन नंबर डी इज अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56. याच्यामध्ये दिलं आहे की एका कस्टमरने जिम मेंबरशिप प्लॅन अंतर्गत काही समान मासिक हफ्ते म्हणजे EMI घेतले होते. 12 EMI भरल्यानंतर त्याच्या लक्षात आलेलं आहे की 75% रक्कम भरली गेली. तर टोटल हफ्ते EMI किती होते हे आपल्याला काढायचं आहे. टोटल जर आपण एकूण EMI आपण x पकडले तर 75% ऑफ x इज इक्वल्स टू 12. सो इथे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. पूर्ण प्लॅनमध्ये किती हप्ते होते. सो 25 3 × 75, 25 4 × 100. सो 4 goes on 12, 48/3. सो दिस इज 16. टोटल हफ्ते होते 16. पर्सेंटेजचा सिम्पल कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिलोजिझम बेस्ड क्वेश्चन आहे. स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेले विधाने. काही निवासी इमारती सौर ऊर्जेवर चालणाऱ्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या काही इमारती सरकारी मालकीच्या आहेत आणि सर्व सरकारी मालकीच्या इमारती करमुक्त आहेत. त्याच्या बेसिसवरती आपल्याला 2 निष्कर्ष देण्यात आले. आपण आधी याचे एक प्रोबेबल डायग्राम बनवून घेऊ. आहेत इमारती, काही इमारती सौर ऊर्जेवर चालणाऱ्या आहेत. सो ही आहे सौर ऊर्जेवर चालणारी इमारती. हा झाला तुमचा कॉमन रिजन. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या काही इमारती सरकारी मालकीच्या आहेत. या झाल्या तुमच्या सरकारी इमारती. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या काही इमारती सरकारी मालकीच्या आहेत.
आणि सर्व सरकारी मालकीच्या इमारती करमुक्त आहेत. सर्व सरकारी मालकीच्या इमारती करमुक्त आहेत म्हणजेच ह्या ज्या सरकारी इमारती आहेत या करमुक्त या मोठ्या संचाचा या साईडचा भाग आहेत. याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन्स करता येऊ शकतात, पण बेसिक डायग्राममधून आपल्याला निष्कर्ष मिळतो आहे का आपण आधी बघूया. पहिला निष्कर्ष काय दिला आहे, निश्चितपणे काही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इमारती करमुक्त आहेत. निश्चितपणे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या काही इमारती ह्या करमुक्त आहेत, कारण हा करमुक्तमध्ये या सरकारी सगळ्याच येतात आणि सरकारीचा काही भाग सौर ऊर्जेवर चालतो आहे. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. काही निवासी इमारती कदाचित सरकारी मालकीच्या नसतील. या इथे ही संकल्पना स्पष्ट होते की काही निवासी इमारती सरकारी मालकीच्या नसतील. सो हा स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. दोन्ही कन्क्लुजन योग्य आहेत. दुसरा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 58. एका दुकानदाराने एक बॅग 960 रुपयांना मूल्यांकित केलेली आहे, म्हणजे ही त्याची मार्क प्राईस झालेली आहे. जो ग्राहक UPIद्वारे पैसे देणार त्या ग्राहकास 15% सवलत देण्यात येते. सवलत दिल्यानंतरही त्याला 20% नफा होत आहे. तर बॅगची खरेदी किंमत किती? वेळा प्राईस आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. मार्क प्राईस जी दिलेली आहे त्याची जी मूल्यांकित केलेली किंमत ती आहे 960. ह्याच्यावरती 15% सवलत दिली म्हणजेच किती प्राईस उरली आता खाली 85%, कारण 15% माफ करण्यात आले. डिवाइड बाय 100. तर आपली ॲक्च्युअल विक्री किंमत सेलिंग प्राईस किती झाली इथून 816 रुपये. या 816 रुपये किमतीला बॅग विकल्यानंतर सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो आहे, म्हणजेच 1.2x इज इक्वल्स टू 816. 20% नफा ॲड केला आहे त्या किमतीच्या तरीसुद्धा किंमत तेवढीच राहते. सो 1.2x इज इक्वल्स टू 816. x इज इक्वल्स टू 8160 डिवाइड बाय 12. आवर आन्सर इज 680 रुपीज. ऑप्शन सी इज अवर राईट आन्सर. दुसरा क्वेश्चन नंबर 59. एकाच वेगाने विरुद्ध दिशेने धावणाऱ्या सारख्या गाड्या A आणि B ट्रेन्स रनिंग इन ऑपोजिट डायरेक्शन अँड दे आर आयडेंटिकल ट्रेन्स. म्हणजेच काय, दोघांची लांबी L आणि स्पीड हे समान असणार आहे. एच्या बोगीची संख्या 12वरून 18 करण्यात आली. इनिशियली 12 होते, आता किती केलेत 18. ही किती पर्सेंटची इन्क्रीमेंट आहे 50%. 50%नी एची लांबी वाढवण्यात आली. पण मग आज टोटल अंतर कितीने वाढलं आहे तुमचं? समजा ही होती ट्रेन A आणि ही होती ट्रेन B, ह्याच्याच 50%ने वाढलं आहे. सो टोटल एकूण अंतराच्या 25% अंतर वाढवण्यात आलेलं आहे. 25% अंतर जर वाढलं तर तुमचा आधी लागणारा जो वेळ आहे तो सुद्धा 25%ने वाढेल, कारण तुमचा स्पीड बदलण्यात आलेला नाही, तो सारखाच ठेवण्यात आलेला आहे. तर आधी लागणारा जो वेळ होता तो आपण काढून बघू किती येतो आहे. समजा दोन्ही ट्रेनची लांबी आपण L पकडली, बोगीची लांबी, तर ट्रेन A होते 12L आणि Bची लांबी होते 12L. टोटल लांबी झाली तुमची 24L. जर Aचा स्पीड पकडला आपण V, तर तो स्पीड Bचा देखील असणार आहे. तो स्पीड झाला तुमचा 2V. ठीक आहे. तर आता फॉर्म्युलाप्रमाणे इज इक्वल्स टू डिस्टन्स जे की आहे 24L अपॉन टाईम कुठं आहे आपलं 120 मिनिट्स. सो हा जो आधी लागणारा वेळ आहे ह्या कॅल्क्युलेशनला आपण अवॉइड करू शकतो. हा जो आधी लागणारा वेळ होता 120 सेकंड्सचा, हा 25%ने जास्त लागणार आहे. सो 120च्या 25% दॅट इज 30 seconds. This can also be a shortcut way to find our answer. Option B. Next question number 60. एका बॅगेत 5 हिरवे, 4 पिवळे आणि 3 लाल चेंडू आहेत. एकामागून 3 चेंडू असे काढले की ज्यांचे रंग बदलले जाणार नाही, म्हणजेच काय आपण त्यांना रिप्लेस करत नाही आहे, एकामागे एक ते कमी होत जाणार आहे. तर काढलेले 3ही चेंडू वेगवेगळ्या रंगाची असण्याची शक्यता किती आहे? 3 बॉल्स काढल्यानंतर ते 3ही सारख्या रंगाचे आले पाहिजेत, सारख्या रंगाचे नको यायला. तर काढलेले 3ही चेंडू वेगवेगळ्या रंगाचे असण्याची शक्यता किती? वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटी. सो आपल्याकडे आहेत 5 ग्रीन बॉल्स, 4 येलो बॉल्स अँड 3 रेड बॉल्स. टोटल वी हॅव 12 बॉल्स, आउट ऑफ विच वी हॅव टू फाइंड 3. सो असं करण्याचे किती पर्याय आपल्याला आहेत? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज द सॅम्पल साईज, what is the sample size to find such combinations, such ways is 12C3.
याचं उत्तर येणार आहे 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू that is 12 minus 3 9 factorial. So this 3 can be written as 3 into 2, 9 factorial gets cancelled out, 3 into 2 is 6, 6 2s are 12, so this will become 220. So 220 is our sample size. Now to find one green ball, one yellow ball and one red ball each from the given set is, for green ball we have 5 chances, for yellow ball we have 4 chances, for red ball we have 3 ways or 3 chances. So इनका combination, so याचं combination येणार आहे 5 into 4 into 3, that is 60. So our combined probability will be 60 divided by 220, that will be 2 3 7 2 3 3 by 11. So C is our right answer. Question number 61, there is nothing more. or question number 61 यात खूप जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, सिम्पल सिक्वेन्स आहे ए बी सी बी सी ए सी ए बी. If we fill these 4 blanks, B C A is the missing one. Here it is. Next question, question number 62. Next question number 62. आत्तापासून 10 वर्षांनंतर स्नेहाचे वय आणि सुनयनाचे वय यांचे प्रमाण 7:9 असेल. 2 वर्षापूर्वी त्यांचे प्रमाण 1:3 असे होते. जर विश्वास हा आपली बहीण सुनयनापेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल तर विश्वासचे सध्याचे वय किती? आधी आपण स्नेहाचं वय x मानू, सुनयनाचं वय y मानू. दिलेल्या कंडिशनप्रमाणे x अधिक 10 y अधिक 10 बरोबर 7:9, 7/9. इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे आपला इक्वेशन नंबर 1. 2 वर्ष आधीची आपल्याला अजून एक कंडिशन दिली त्यांनी, त्या कंडिशनप्रमाणे x - 2 डिवाइड बाय y - 2 इज इक्वल्स टू 1/3. सो दिस विल बिकम 3 into x - 2 is equals to y - 2. This is equation number 2. याच इक्वेशनमधून आपल्याला y ची व्हॅल्यू देखील मिळू शकते. इट बिकम्स 3x - 6 + 2 that is 3x - 4. So y is equals to 3x - 4. y ची ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. सो वी हॅव 9x plus 10 is equals to 7 into 3x minus 4 plus 10. So it is 3x minus 6 into 7. So this will become 21x minus 42 and this value will become 9x plus 90. So we have 12x, 21 इकडे येणार, 12x equals to 90 minus 42, that is 48. X is equals to 12 4s 48. X is equals to 4. y ची किंमत काढण्यासाठी x ची ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये टाकूया. सो y इज इक्वल्स टू 4 into 3 12 minus 4 that is 8. y ची व्हॅल्यू आली 8. याचा अर्थ सुनयनाचं वय किती आलं आहे? 8 वर्ष. विश्वास हा सुनयनापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. सो त्याचं वय किती येणार? 8 अधिक 4 12 वर्ष. सो ऑप्शन डी इज अवर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 63. RS TU आणि व्ही हे एकाच कुटुंबातील लोक आहेत. त्या कुटुंबात निश्चितपणे 3 पुरुष, 2 वडील, 2 पुत्र, 2 स्त्रिया आणि 3 पिढ्या म्हणजे 3 जनरेशन आहेत. आता याची आपण एक साधारण मांडणी करून घेऊया. व्ही हा शास्त्रज्ञ आहे व व्हीचा आर सोबत विवाह झालेला आहे. सो व्ही इज मॅरिड टू आर. टी हा दुसऱ्या पिढीतील आहे. सो टी इथे लिहून घेऊया. सो दिस इज सेकंड जनरेशन. एस ही एक शाळा शिक्षिका आहे व यूची आई आहे. सो एस इज मदर ऑफ यू. मदर मीन्स दिस इज फिमेल. आपण फिमेलसाठी इथे निगेटिव्ह साईन वापरतो आहे डॅश आणि मेलसाठी आपण पॉझिटिव्ह साईन वापरणार आहे प्लस चिन्हाचं. यू हा कुटुंबातील सर्वात लहान पुरुष आहे. विच मीन्स ही जी जनरेशन होती ही आहे 3rd जनरेशन. सो ऑब्वियसली ही
फर्स्ट जनरेशन असेल. आता आपण ही कंडिशन सॉल्व केली आहे. कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य आर आहे व ही इज प्रोबॅबली मेल आणि ही पहिली पिढी असल्याचं इथून सिद्ध होतं कारण हा सर्वात वयस्कर पुरुष आहे. आता ह्या केसमध्ये फक्त एस बाकी राहिले आणि टी बाकी राहिले. ह्या दोघांचं रिलेशन जर लावायचं असेल तर एका 3 जनरेशन आहेत, 3 पुरुष आहेत, 2 स्त्रिया आहेत. तर ह्या दोघांपैकी एस स्त्री आहे, या दोघांचं लग्न झालं आहे. व्ही कॅन बी अ पॉसिबल फिमेल. सो टी अँड एस कॅन बी अ मॅरिड कपल. अशा प्रकारे हा ग्राफ आपल्या आन्सरसाठी रेडी झालेला आहे. ॲटलिस्ट हे रिलेशन कन्फर्म होतं आहे. खालीलपैकी कुटुंबातील, तर आपल्याला काय विचारलं आहे, खालीलपैकी कुटुंबातील 2 स्त्रिया कोणत्या आहेत. सो एस इज डेफिनेटली अ फिमेल. सो आपल्याकडे हा एक ऑप्शन उरतो आणि हा एक उरतो आहे. जर टी आणि एस मॅरिड असतील तर हे दोन्ही फिमेल नसतील. सो बी इज आवर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. राहुल एका शाळेच्या प्रकल्पावर काम करतं जिथे पावसाचं पाणी साठवण्यासाठी त्याला एक दंडगोलाकार पाण्याची टाकी डिझाईन करायची आहे. त्याची त्रिज्या रेडियस इज 7 मीटर आणि हाईट इज 10 मीटर. त्या टाकीचे आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूमचं सूत्र आहे या केसमध्ये पाय r² h. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. पाय इज 22/7, r इज 7, सो इट इज 7² इंटू 10. 7 गेट्स कॅन्सल आउट. 22 इंटू 10 इंटू 7 दॅट इज 1540 मीटर. ए इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. एका बागेत यांना 36 आंब्याची झाडे, 144 संत्र्याची झाडे आणि 234 सफरचंदाची झाडे लावायची आहेत. तर एक रांगेत समान संख्येने झाडे लावू इच्छितात. विच मीन्स एव्हरी रो शुड कंटेन सेम नंबर ऑफ प्लांट्स बट देअर विल बी डिफरंट लाईन फॉर ईच काइंड ऑफ अ फ्रूट. प्रत्येक फळासाठी वेगवेगळी रांग असणार आहे आणि त्यांना किमान किती रांगा असाव्यात. म्हणजे जर कमीत कमी तुम्हाला रोज हव्या असतील तर याचा अर्थ काय, तुमच्या प्रत्येक रोमध्ये तुम्हाला मॅक्सिमम झाडं लावायला लागणार आहेत. याचा अर्थ काय की तुम्हाला त्यांचा HCF फाइंड आउट करायला लागेल आधी. सो HCF म्हणजे मसावी. सो 36, 144 आणि 234 यांचा मसावी आपण काढून घेऊ आधी. 18 18 6 अँड 18 13. सो 18 इज दी HCF. हा त्यांचा मसावी आलेला आहे. तर 18ने जर आपण 18 एवढीच प्रत्येक रोमध्ये संख्या ठेवली तर आपल्याला आंब्याच्या झाडासाठी 2 रांगा लागतील. आपण प्रत्येक रांगेत 18 ही संख्या समान ठेवली झाडांसाठी तर आपल्याला आंब्यासाठी लागणार आहेत 2 रांगा. त्यानंतर संत्रीसाठी लागतील आपल्याला 8 रांगा आणि 234 सफरचंदासाठी लागतील आपल्याला 13 रांगा. सो टोटल किती लाईन्स लागणार आहेत आपल्याला, 2 + 8 + 13 दॅट इज 23. ऑप्शन बी इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66. च्या प्रश्नपत्रिकेत 5 विभाग होते. पहिल्या 3 विभागामध्ये पूजाचे सरासरी गुण 83 होते आणि शेवटच्या 3 विभागात 97 होते. तिचे सरासरी गुण 92 होते. तर तिचे तिसऱ्या विभागातील गुण किती. पहिले तर आपण 5 विभाग कन्सिडर करून घेऊ, ABCDE. ह्यापैकी पहिल्या 3ची सरासरी किती आहे तिची 83 आणि शेवटच्या 3ची आहे 97 आणि या सगळ्यांची 5ही विभागाची मिळून किती आहे 97. सो 97 इंटू 5, 83 इंटू 3 प्लस 97 इंटू 3. ह्या दोघांचा डिफरन्स हे आपलं उत्तर असणार आहे. सो 83 इंटू 3 इज 49 प्लस 97 इंटू 3, 100 3 मायनस 3, 297, 291 मायनस 97 इंटू 5, 97 इंटू 5 इज 460. So it is 540 minus 460 that is 80. So D is our answer. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 67.
शाळेमध्ये एकूण 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 60% मुलं आहेत, म्हणजेच उरलेली 40% मुली आहेत. या 60% मुलांपैकी 40% हॉकी खेळतात, मुली हॉकी खेळत नाहीत. ओके, देर आर ओनली 2 स्पोर्ट्स. शाळेत फक्त 2च खेळ उपलब्ध आहेत. मुलींपैकी 75% मुली बॅडमिंटन खेळतात. जी मुलं हॉकी खेळत नाहीत ती मुले बॅडमिंटन खेळतात. तर कोणताही खेळ न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? आपण याला आधी 100च्या पटीत सॉल्व करूया अँड देन वी मल्टिप्लाइड बाय 500. इनफॅक्ट आपले ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिले आहे, सो आपण 100चाच अप्रोच इथे ठेवणार आहोत. समजा शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 60% मुलं आहेत, 40% मुली आहेत. या मुलांपैकी 40% हॉकी खेळतात. सो 60च्या 40% दॅट इज 24 मुलं हॉकी खेळतात. जी मुलं हॉकी खेळत नाही ती मुले बॅडमिंटन खेळतात. मग उरलेली मुले जे आहेत ते बॅडमिंटन खेळणार आहेत. मुलींपैकी 75% मुली 3/4 ऑफ 40 इज 30 या बॅडमिंटन खेळत आहेत आणि उरलेल्या मुली ज्या आहेत 10 त्या काहीच खेळत नाहीत. मग आता प्रत्येक मुलगा जो आहे तो कुठला तरी खेळ खेळतो आहे. 30 मुली बॅडमिंटन खेळत आहे. फक्त हे जे 10% बाकी आहे, फक्त ह्या 10% मुली ज्या आहेत ह्या कुठल्याच प्रकारचा खेळ खेळत नाही. सो कोणताही खेळ न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 10%. क्वेश्चन नंबर 68. 2 संयुग म्हणजेच अलॉयमध्ये, अलॉय कसला आहे? आयर्न अँड कॉपर. मध्ये त्यांचं प्रमाण दिलं आहे 4:3 अँड 6:1. त्यानंतर 14 किलो पहिलं संयुग आणि दुसरं 42 किलो यांचं मिक्सचर केलेलं आहे. दे आर मिक्स टुगेदर. तर त्या नवीन बनवलेल्या संयुगातील तांबे आणि लोहाचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. सो दिस आयर्न अँड दिस इज कॉपर. पहिल्या संयुगात प्रमाण होतं 4:3, दुसऱ्यामध्ये आहे 6:1. मध्ये वजन होतं 14, दुसऱ्यामध्ये आहे 42. जर याचे आपण टोटल भाग केले, टोटल तुकडे किती होणार आहेत? 4 + 3 7. एकामध्ये या मिश्रणामध्ये एकूण 7 तुकडे 14 किलो वजन. प्रत्येक तुकडा किती किलोचा झाला? मग 2 किलोचा. सो इथे आयर्न आहे 8 किलो, कॉपर आहे 6 किलो. त्याचप्रमाणे इथे देखील 36 किलो आहे आयर्न आणि 6 किलो आहे कॉपर. या दोघांचा आपण जर बेरीज केली, सो 8 + 36 अँड 6 + 6, सो इट इज 42 / 12. हा त्यांचा नवीन रेशो झालेला आहे. जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर ते येणार आहे. तयार झालेल्या संयुगामध्ये कॉपर आणि आयर्न यांच्या दोघांची बेरीज आपण करणार आहोत. सो इट इज 8 + 36 आणि इथे 6 + 6, सो हे आहे 44 भागिले 12 म्हणजेच 11/3. हा रेशो आहे आयर्न आणि कॉपरचा. पण आपल्याला विचारताना त्यांनी कॉपर आणि आयर्न विचारले, सो रेशो उलटा केला जाईल. सो इट इज 3/11 और 3:11. आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 69. रुपये प्रति लिटर दर असलेली पेप्सी किती प्रमाणात 10 रुपये प्रति लिटर दर असलेल्या 15 लिटर ड्यूमध्ये मिसळावी म्हणजे मिश्रणाचा दर 9 रुपये पर लिटर होईल? आपण असं इमॅजिन करूया की x लिटर इतकी पेप्सी आपण ॲड करणार आहे. तर त्या पेप्सीची किंमत किती झाली? 6x लिटर ड्यू, ज्याच्यामध्ये 10 रुपये पर लिटरचा ड्यू आहे. सो त्या मिश्रणाची टोटल किंमत किती झाली? 150. टोटल किंमत होते 6x अधिक 150. आपलं एकूण मिश्रण किती असणार आहे? x लिटर पेप्सी आणि 10 लिटर 15 लिटर ड्यू. काय आपली क्वांटिटी, हे आहे आपली प्राईस. दर एककामागे आपल्याला 9 लिटर पाहिजे. म्हणजेच काय, जर या दोघांना भाग दिला, एकूण किमतीला क्वांटिटीने भाग दिला, तर माझं उत्तर किती आलं पाहिजे? 9. लेट्स सॉल्व दिस. 10x + 135 = 6x + 150. सो 3x = 15, x = 5. 5 लिटर पेप्सी याच्यामध्ये आपल्याला मिश्रण करायला लागणार आहे, ॲड करायला लागणार आहे. सो ए इज अवर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 70. एका प्रश्नपत्रिकेला 2 भाग आहेत, ए आणि बी. भाग एमध्ये 5 प्रश्न आहेत आणि भाग बीमध्ये 4 प्रश्न आहेत.
भाग ए मधील प्रत्येक प्रश्नाला एक एक पर्यायी प्रश्न दिलेला आहे. विद्यार्थ्याने प्रत्येक भागातून किमान एक एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे ए मधून एक सोडवायचं आहे, बी मधून एक सोडवायचं, दॅट इज मॅन्डेटरी, हे करायचंच आहे. तर प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या किती पद्धती आहेत? बेसिकली हा परमिटेशन कॉम्बिनेशन बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपण बघूया, जर सेट एमध्ये 5 प्रश्न दिलेत आणि या प्रत्येक प्रश्नाला एक सबस्टिट्यूट क्वेश्चन देखील दिलेला आहे ऑरसाठी. म्हणजेच कसं असणार आहे याचं डिझाईन की सॉल्व दिस क्वेश्चन ऑर दिस क्वेश्चन, एनी वन ऑफ इट. ओके. विद्यार्थ्याकडे हा पेपर सोडवण्यासाठी 3 बेसिक ऑप्शन्स आहेत. एकतर तो हा प्रश्न सोडवणार किंवा त्याच्या ऑप्शनमध्ये जो दुसरा दिला आहे ऑरवाला तो क्वेश्चन सोडवणार, किंवा ही विल नॉट अटेम्प्ट इट, कारण याला पूर्ण या सेटमधून फक्त एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो ही हॅज हाऊ मेनी ऑप्शन्स? अटेम्प्ट, डू नॉट अटेम्प्ट और स्किप द क्वेश्चन ऑफ दी अल्टरनेटिव्ह क्वेश्चन, असे 3 ऑप्शन त्याच्याकडे असणार आहेत. सो 3 ऑप्शन आणि 5 क्वेश्चन दिलेले आहेत. सो किती प्रकारे ही रचना करता येऊ शकते? 3 to the power 5 which is 3 into 3 into 3 into 3 into 3 243. परंतु याच्यापैकी त्याला ॲटलिस्ट एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो 243 - 1 242. सेकंड केसमध्ये काय होतं आहे, जो बी सेट आहे त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनला अल्टरनेटिव्ह आहे. सो असं करण्याचं किती पर्याय आपल्याकडे होतात? 2 to the power 4, दॅट इज 16. पण यातून सुद्धा एक क्वेश्चन त्याला कंपल्सरी अटेम्प्ट करायचा आहे. सो त्याच्याकडे ऑप्शन्स किती उरलेत? 15. सो टोटल वेज शोधण्यासाठी आपल्याला या दोघांचा गुणाकार करायला लागेल. 242 मल्टिप्लाय बाय 15. सो इट इज 15 2 3 15 30 3630. ऑप्शन डी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कोड लँग्वेजमध्ये चिन्हांची अदलाबदल करून दिलेली आहे. त्याप्रमाणे जर आपण याची मांडणी केली तर ती येते 18 डिवाइड बाय 2 मायनस इज मल्टिप्लाय इज मायनस, सो इट इज -30 प्लस 6 इंटू 4. बॉडमॉसच्या नियमाप्रमाणे याला सॉल्व करून घेतलं, देन इट विल बिकम 18/2 दॅट इज 9 -30 प्लस 6 इंटू 4 24. सो युअर आन्सर विल बी 3. ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 72. याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. यामध्ये क्रॉसमध्ये जी संख्या आहेत त्यांच्यामध्ये रिलेशनशिप दिलेली आहे आपल्याला 7 and 13. सो इट इज 7 into 2 minus 1 दॅट इज 14 minus 1 13. सेम लॉजिक इथे पण आहे. 10 into 2 20 minus 1 is 19. सिमिलरली 20 into 2, so 20 into 2 will become 40 and minus 1 will become 39. So option B is your correct answer. आकृतीत नेक्स्ट क्वेश्चन, खालील आकृतीत किती घन दिसत नाही? हाऊ मेनी क्यूब्स आर अनसीन? लपलेले घन कोणते ते आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल टोटल किती आहेत ते आपण बघून घेऊ. हा एक वरती आहे, त्यानंतर 1 2 3 4 आणि हा जो टॉपचा क्यूब आहे तो एका क्यूबवर रेस्ट करतो. सो इट इज 4 + 1 5. आणि हा जो बॉटम बेस आहे तो 3/3चा आहे. सो इट इज 3 into 3 दॅट इज 9. सो टोटल किती झालेत तुमचे? 9 1 10 + 5 15. एकूण आहेत 15. त्याच्यापैकी आपल्याला विजिबल किती आहेत? 2 3 4 5 6 7 8 9 10 आपल्याला विजिबल आहेत. उरले किती? 5. सो 5 क्यूब्स आर unseen here. Option B is your right answer. Question number 74. Question number 74. Gopal is written as MIVUR, then Radha will be written as.
आधी आपण या संख्या शब्द लिहून घेऊया. तर ABCDचा जर आपण स्टडी केला तर एक ऑब्वियस रिलेशनशिप इथे लक्षात येईल आपल्या. Lमध्ये जर आपण 6 आकडे पुढे सरकलो सो वी गेट R, आणि A पासून जर आपण 6 आकडे मागे सरकलो यस 6 आकडे मागे सरकलो तर आपल्याला मिळतो U. सो दिस इज अगेन +6 -6 +6. याच कॉम्बिनेशननुसार जर आपण राधा या शब्दाची मांडणी केली then it will become R plus 6 is X U. This will get substitution. A च्या जागी U येणार, D च्या जागी येणार J, B च्या जागी येणार B आणि A च्या जागी येणार G. X U J B G. B is our right answer. Question number 75. इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आकृती शोधायची आहे. सो व्हॉट वी कॅन सी हिअर इज हा जो स्क्वेअर आहे हा इथे मिरर होणार आहे. ठीक आहे. देन द मल्टिप्लिकेशन साईन विच इज मल्टिप्लाइड हिअर, बट इथे मिरर झाल्यानंतर पण चेंजेस होत आहेत. हा ट्रायंगल इथे मिरर होत आहे, हा सर्कल इथे मिरर होत आहे, प्लस इज ऑल्सो मिररिंग, बट ह्या दोघांमध्ये अल्टरनेट कॉम्बिनेशन आहे. सो इथे मायनस येणार, इथे स्क्वेअर येणार. सो लेट्स फाइंड आउट दॅट काइंड ऑफ डिजिट. ऑप्शन सीमध्ये या गोष्टी जोडून येतात. सो ऑप्शन सी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76 डिसिजन मेकिंगचा क्वेश्चन आहे. यामध्ये जी केस स्टडी दिली आहे त्यामध्ये एक कंडिशन दिलेली आहे की एका शाळेजवळ नगरपालिकेचा कचरा डेपो आहे, त्यामधून उद्भवणाऱ्या समस्या आहेत, तो डेपो दुसरीकडे हलवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, तसेच स्थानिक नेते यातून काही मार्ग काढायचा प्रयत्न करतात परंतु तो त्यांना फायदेशीर आहे, आणि तुम्ही जर या बाबतीत काही हालचाल केली, काही ॲक्शन घेतली तर तुमची बदली होऊ शकते. या केसमध्ये आपल्यासाठी योग्य निर्णय काय असला पाहिजे? तक्रारींकडे दुर्लक्ष करून राजकीय दबावाला मान देऊन डेपो तसंच ठेवणं, यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान, त्यांच्या तब्येतीचं नुकसान शक्य होऊ शकतं. सो हा ऑप्शन एलिमिनेट होतो आहे. कोणताही अभ्यास न करता तात्काळ डेपो हलवून टाकणे हे देखील अगदी चुकीचे ॲक्शन असेल. दोन्ही बाजूंचा विचार करून स्वतः अभ्यास करून अधिकाऱ्यांनी निर्णय घेणं अपेक्षित असतं, ना की लोकमतावरती विश्वास. तिसरं ऑप्शन आहे शास्त्रीय सर्वेक्षण, सायंटिफिक सर्वे करून स्थानिकांचा सहभाग घेऊन शाश्वत कचरा व्यवस्थापन, सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट, या सर्व पर्यायांचा इथे वापर केला गेलेला आहे. तो हा एक चांगला पर्याय असू शकतो. पुढचं ऑप्शन आहे निधी अभावी निर्णय पुढे ढकलून वरिष्ठांकडून आदेश येईपर्यंत थांबणे. या केसमध्ये एक अधिकारी म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी झटकून देतात. सो ऑप्शन डी कॅनॉट बी अ पॉसिबल आन्सर. इथे सर्वात सुटेबल ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 77. या केसमध्ये विनयभंग किंवा गैरवर्तन ह्या प्रकारची एक कंप्लेंट तुमच्याकडे आलेली आहे. ती नोंदवू नये म्हणून तुमच्यावरती काही दबाव घालण्यात येतो आहे, तुम्हाला लाच देखील देण्यात येते, प्रमोशनची लालच दाखवली जाते. या केसमध्ये पीडितेला न्याय मिळवून देणं ही तुमची जबाबदारी. सो इथे करेक्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल ते एकदा आपण बघूया. लाच स्वीकारून प्रकरण दडपून टाकणे हा ऑप्शन कधीच योग्य ठरू शकत नाही. FIR नोंदवून पुरावा गोळा करणे व कायद्यानुसार कारवाई करणे हा एक ऑप्शन योग्य असू शकतो आहे. लाच स्वीकारणे दिस कॅनॉट बी अ पॉसिबल आन्सर. आणि गुन्हा न नोंदवून घेणे, समझोता करणे हे कायद्याच्या विरोधात जाऊ शकतं. सो इथे ऑप्शन बी हा एकमेव योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 78. या केसमध्ये IT कंपनीतील एका महत्त्वाच्या पदासाठी भरती आहे, त्यात तुमचा लहान भाऊ. काही दिवसांनी तुम्हाला कळते की या निवड पॅनलमध्ये तुमचे नाव आहे, तुमचा भाऊ बराच काळ बेरोजगार आहे. इथे एक इथिकल डायलेमा, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्या गोष्टी इथे इन्व्हॉल्व होतात. तसंच तुमची जी ड्युटी आहे ती तुम्हाला योग्यपणे इथे पार पाडायची आहे. निपक्षपातीपणे निवडणे ही तुमची ड्युटी आहे. त्या केसमध्ये ऑप्शन एमध्ये जे दिलेलं आहे की भावाला निवड मिळावी, त्याचं सिलेक्शन व्हावे म्हणून प्रयत्न करणे हे तुमच्या इथिक्सच्या अगेन्स्ट आहे. भावाची शिफारस करणे व त्याच्याशी असलेले नाते स्पष्टपणे सांगणे हा एक माइल्ड सॉफ्ट ऑप्शन म्हणून आपण ठेवू शकतो. परंतु त्याहीपेक्षा बेटर ऑप्शन आहे की HRला आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगावं भावाच्या, आणि आपण त्या पॅनलपासून दूर राहावं. ही सर्वात योग्य सिच्युएशन इथे ठरू शकते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 79. या केसमध्ये तुम्ही एक अधिकारी म्हणून आदिवासी शाळेतील
पाहणीसाठी गेलेले असतात. तिथे शाळेमध्ये शिक्षकांची अनुपस्थिती आपल्याला जाणवून येते. शाळेतील स्थिती देखील धक्कादायक आहे. सरकारकडची आश्वासने फक्त कागदावर दिसून येतात. ही जी बातमी आहे ती माध्यमांमध्ये देखील दिसून येत आहे. काही NGO स्वयंसेवी संस्था या गोष्टीसाठी पुढे येण्यास तयार आहेत, परंतु प्रशासनाची मूळ मदत त्यांना हवी असणार आहे. त्या केसमध्ये कोर्स ऑफ ॲक्शन कुठला जास्त चांगला असेल ते एकदा बघू आपण. समस्या लिहून अहवाल वरिष्ठांकडे पाठवणे आणि जबाबदारी टाळणे ही झाली पळवाट. हा ऑप्शन कधीच योग्य ठरू शकत नाही. स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोक व स्वयंसेवक यांचा सहभाग घेऊन तोडगा काढणे हा एक पॉसिबल कोर्स ऑफ ॲक्शन आणि योग्य पर्याय होऊ शकतो. इतर योजनांचा निधी परवानगीशिवाय वळवणे, दिस इज इथिकली अँड लिगली इनकरेक्ट. शाळांना भेट देऊन मुलांना प्रोत्साहन देणे आणि टप्प्याटप्प्याने सुधार योजना तयार करणे हा एक लॉंग टर्मसाठीचा मार्ग असू शकतो, परंतु आत्ता तात्काळ इथे ॲक्शन घेणे जरुरी असल्याने ऑप्शन बी इज द मोस्ट करेक्ट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80. एका परदेशी प्रतिनिधीचा, फॉरेन डेलिगेटचा तुमच्याकडे दौरा होतो आहे, डेलिगेशन आलेलं आहे. आपल्याकडे इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंटसाठी ती लोकं आलेली आहेत, परंतु बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, लाईट, इलेक्ट्रिसिटी, रोड्स, डिजिटल कनेक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टीचा आपल्याकडे अभाव आहे. त्यामध्ये आपली खिल्ली उडवली जाते आपल्या जिल्ह्याची. स्थानिक लोकांमध्ये याबद्दल रोष आहे. लोक ही गुंतवणूक टाळण्याचं मागणी करत आहेत. या केसमध्ये योग्य निर्णय काय घेता येईल तो आपण बघूया. अपमान दुर्लक्षित करून केवळ आर्थिक फायद्यासाठी गुंतवणूक स्वीकारणे, परंतु असं केल्याने आपण आपल्याकडे ज्या गोष्टींचा अभाव आणि त्रुटी आहेत त्या आपण दुर्लक्ष करतो, त्याच्याकडे डोळेझाक करतो आहे. सो ऑप्शन ए कॅनॉट बी युअर आन्सर. अपमानाला प्रत्युत्तर देत चर्चा तोडणे व गुंतवणूक नाकारणे, असं केल्याने जी येणारी गुंतवणूक आहे, जो भविष्यात होणारा नफा आहे, बेरोजगारी जी दूर होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे दूर ढकलल्या जाऊ शकतात. सो हा ऑप्शनसुद्धा येऊ शकत नाही. आहे त्या त्रुटी मान्य करून भविष्यकालीन सुधार योजना दाखवणे, तसेच गुंतवणूक संरचनेत सुधार घडवून आणण्यासाठी वाटाघाटी करणे हा सर्वात समावेशक इन्क्लुसिव्ह ऑप्शन इथे आहे. आन्सर इज ऑप्शन नंबर सी.